वेलकम बॅक टू अवर चॅनल। सो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे माझ्या आईने, मम्मीने आणि पप्पाने नवीन घर घेतलेलं आहे माझ्या इथे जवळच। सो त्या घराचं जे इंटिरियर चालू आहे, तर इंटिरियरसाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत म्हणजे लाईट्स झाल्या, इलेक्ट्रिकच्या गोष्टी झाल्या आणि डेकोरेशन वगैरे, सो ते आज आम्ही फायनली आज मुहूर्त काढलेला आहे। तर आज ते सगळी शॉपिंग करायला आपण निघालेलो आहोत। तर आता सध्या तरी मी माझ्या घरीच आहे। आता मी इथून जाणार आहे माझ्या मम्मीच्या घरी आणि मग तिथून आम्ही जाणार आहोत पुढे मार्केटमध्ये। सो बाकीचा जो ब्लॉग आहे तो बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघतच राहा, स्टे ट्यून। तर इथे आम्ही डायरेक्टली ट्रेन पकडली सुद्धा होती आणि जाणार होतो आम्ही क्रॉफर्ड मार्केटला काहीशी शॉपिंग करायला। दुपारचा वेळ होता त्यामुळे एवढीशी काही गर्दी नव्हती, आम्हाला बसायला सुद्धा जागा भेटली होती। आणि इथून आम्ही आता जाणार होतो CSMT स्टेशनला आणि तिथून पुढे जाणार होतो क्रॉफर्ड मार्केट। तर इकडे स्टेशनला पोहोचताच बघितलं तर पप्पा ऑलरेडी येऊन उभा होते खूप वेळ। आणि आता आम्ही ज्या मार्केटला जाणार आहोत ते खूप व्हरायटीवालं मार्केट आहे, म्हणजे तिथे खूप होम डेकोरच्या वस्तू भेटतात, खाण्यापिण्याच्या गोष्टी भेटतात, डेकोरेशनच्या। या मार्केटला येणं सुद्धा खूप सोपं आहे। CSMT स्टेशनच्या बाहेर पडलात की हार्डली मला वाटतं 1 किलोमीटरच्या आतच हे वॉकिंग डिस्टन्सवरती मार्केट आहे। ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हे सांगत होते। इतर जे मुंबईमध्ये राहतात त्यांना तर आपसूक हे मार्केट माहिती असेल। तर इथे रोड क्रॉस करून आल्यानंतर मेन मार्केट सुरू होतं। हे 3 गल्लीमध्ये डिवाइड केलेलं आहे। तर आम्ही आता इकडे चाललेलो आहे लाईट्सवाल्या गल्लीमध्ये, म्हणजे एंटर केल्या पहिला लेफ्ट घेतला। मार्केटमध्ये एंटर केल्या क्षणी खूप रिकामा वाटत होतं, म्हणजे एरवी जे स्टॉल्स असतात, जी रश असते ती दिसत नव्हती। सुरुवातीला तर मला असं वाटलं की रमजान होता, रमजानचा महिना होता, ईद होती 2 दिवसावरती, त्यामुळे काय स्टॉल्स वगैरे बसले नसतील। पण ॲक्च्युली इथे BMCनेच सगळे स्टॉल्स उठवले होते, त्यामुळे मार्केट पूर्णपणे एकदम सुन्न झालं होतं। स्ट्रीट शॉपिंग असल्यामुळे ऑप्शन्स फार लिमिटेड होते। तर आम्ही डिसाईड केलं की सर्वात प्रथम आपण एखादी शॉप शोधायची आणि त्याच्यामध्ये पहिलं लाईटिंग्स आपण कव्हर करून घ्यायचे होते, म्हणजे जे इलेक्ट्रॉनिकचं सामान आहे, फॅन, गीझर, लाईट्स वगैरे। तर थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्हाला एक शॉप भेटलं, तुम्ही हे बघू शकता व्हिडिओमध्ये की आमची लाईट सिलेक्शन पण झाली होती आणि ते टेस्टिंग वगैरे करून दाखवत होते। तर लाईट सिलेक्ट करायला सुद्धा आम्हाला फार वेळ गेला, कारण प्रत्येक रूममध्ये प्रत्येकांच्या चॉईसप्रमाणे वेगवेगळ्या लाईट्स आम्ही सिलेक्ट करत होतो। आणि इथे वरती तुम्ही बघू शकता, हे मम्मीला मी दाखवत होते की हे जे शँडिलियर होतं असं सेम शँडिलियर माझ्या घरात आहे आणि हे सुद्धा मी तिकडूनच क्रॉफर्ड मार्केटहूनच घेतलं होतं। पप्पांचं इथे लाईट सिलेक्शन सुरू होतं, पण इथे तुम्ही बघू शकता की मम्मीचं दुसरीकडेच लक्ष होतं। पुढे फॅन सेक्शन सुद्धा होतं, ती तेच बघत होती। आणि हे जे या माणसाच्या हातामध्ये तुम्ही लाईट बघताय, ही लाईट जी आहे मम्मीने तिच्या बेडरूमसाठी सिलेक्ट केलेली आहे। खूप आम्ही ट्राय केल्यानंतर आणि खूप लाईट्स बघितल्यानंतर तिला ही एक लाईट फायनली तिला हवी होती तशी भेटली होती, त्यामुळे ती खुश होती। आणि त्याच्यानंतर थोड्या वेळानेच दुकानदाराने आमच्यासाठी कोल्ड्रिंक्ससुद्धा ऑर्डर केला, कारण खूप वेळ मी जसं तुम्हाला सांगत होते की सिलेक्शनसाठी आमचा खूप वेळ गेला आणि त्यांनी सुद्धा तेवढीच मेहनत केली। आणि इकडे तुम्ही बघू शकता की नवीन टेक्नॉलॉजीच्या ज्या लाईट्स आहेत त्या ते टेस्ट करून आम्हाला दाखवत आहेत। ऑटोमॅटिक मग नको, मला वाटलं मॅन्युअल आपण हे करायचं। हां पिंक झालं। तर हे जे शॉप होतं हे ऑल इन वन स्टॉप शॉप होतं, म्हणजेच या शॉपमध्ये लाईटसुद्धा होत्या, शँडिलियर्स होते, वॉल लॅम्प्स, फॅन्स, गीझर्स वगैरे तुम्हाला ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्या या शॉपमध्ये अवेलेबल होत्या। तुम्हाला पण जर का काही शॉपिंग करायची असेल तर या शॉपला नक्की व्हिजिट द्या। आणि थोड्याच वेळानंतर आम्ही ते फॅन सेक्शनमध्ये सुद्धा गेलो, कारण नवीन घर म्हटल्या सगळ्या काही गोष्टी नवीन आल्या। सो फॅन सिलेक्शन सुरू होतं। तर ॲक्च्युली प्रॉब्लेम हे होत होता की माझ्या मम्मीला ब्लॅक कलर पर्सनली खूप आवडतो आणि तिला सगळ्या काही गोष्टी ब्लॅकमध्येच हव्या होत्या आणि आम्हाला फॅन जो आहे तो ब्लॅकमध्ये भेटत नव्हता। तर इथे कन्फ्युजन माझ्या मम्मीचं तेच सुरू होतं की काय करू, ब्लॅक घेऊ की ब्राऊन घेऊ। आणि इथे खूप लेटेस्ट व्हरायटीच्या लाईट्ससुद्धा होत्या। मला तर हे इंटिरियर डिझायनिंग करणं खूप आवडतं,
मला जर कोणी महिन्याचे 30 दिवस या मार्केटमध्ये यायला सांगितलं तर मी 30च्या 30 दिवस येऊ शकते, तेही विदाऊट एनी कंटाळा. तर सीलिंग फॅन जे आहे ते सिलेक्ट करण्यामध्ये खूप कन्फ्युजन क्रिएट होत होतं. हा नाही करत 1 तास घेऊन आम्ही पूर्णपणे फायनली फॅन सिलेक्ट केले. ते म्हणजे ब्राऊन कलरचे आणि ग्रे कलरचे, ज्या रूमला मॅचिंग घेतलेले आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे का एक गोष्ट मंडळी, मला तर जोवर मी माझ्या घराचं रिनोव्हेशन केलं नाही तोवर मला हे सगळं कळतच नव्हतं की लाईट्समध्ये पण लोक इतकी प्रकार प्रिफर करतात. 2000 रुपये द्या, 2 द्या. घेऊन जाणार तुम्हाला आता म्हातारं झालं, सामान इथलं नेऊन किती गरज. तर ऐकलत का मंडळी माझ्या मम्मीच्या बार्गेनिंग स्किल्स. तो माणूस अजिबात कमी करत नव्हता, पण माझ्या मम्मीने त्याला खूप काही बोलून ॲट द एंड पैसे कमी हे करवलेच. आणि इकडे मी थोडीशी पोज मारताना आणि फायनली आता तो क्षण आलेला आहे की आम्ही ज्या ऑर्डर केलेल्या लाईट्स होत्या त्या लाईट्स सगळे हे कामगार जे आहेत ते एक करून चेक करतायत, आम्हालासुद्धा दाखवत आहेत की कुठे डिफेक्ट वगैरे पीस नाही आहे आणि सगळ्या लाईट कंडिशन्स वर्किंगमध्ये आहेत. सो हे टडा फायनली 2 तास इथे स्पेंड केल्यानंतर खूपशा लाईट्स रिजेक्ट करून खूपशा लाईट्स टेस्ट करून फायनली आता आमचं ऑर्डर जी आहे ती रेडी आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकता की ते व्यवस्थित पॅकिंग करून देत आहेत. त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही लांब घेऊन जाणार आहोत हे पार्सल, त्यामुळे ते पूर्ण पक्क पार्सल पॅकिंग करून आम्हाला भेटतं. हे बघ लाईट अशा असतात त्या लाईट. मम्मीच्या मागे वॉल लाईट भिंतीला होत्या, त्या मम्मीला कळत नव्हत्या ॲक्च्युली कशा आहेत त्या, तर त्या एक चालू करून तिला दाखवत होते की त्याच्यातनं पण तिला एक लाईट सिलेक्ट करायची होती. सो ज्या शॉपबद्दल मी सांगत होते ते हे शॉप आहे नटराज आणि कमल इलेक्ट्रिक. तर तुम्हीसुद्धा इथे बघून घ्या, व्हरायटी तो खूप आहे आणि तुम्हालासुद्धा यायचं असेल तर तुम्ही या शॉपमध्ये व्हिजिट करू शकता. अगदी रिजनेबल रेट्समध्ये सगळ्या काही व्हरायटी सोबत आयटम्स अवेलेबल आहेत. सर्व भाव कमी करून दिलाय, होलसेल सर्वांनी इथंच या. नाही एकदम होलसेलच्या रेटमध्ये तुम्हाला कुठे पण फरक नाही, त्याची फुल गॅरंटी. तर आता लाईटची वगैरे ते शॉपिंग झाली होती. पुढे आम्हाला घ्यायचे होते बाथरूम फिटिंग्स. तर थोडंसं पुढे चालत आल्यानंतर आम्ही या मार्केटमध्ये आलो बाथरूम फिटिंग्सच्या. तर इथे खाली शॉप बघितलं पण इथे एवढी काही व्हरायटी नव्हती, सगळ्या जुनेच डिझाईन्स दिसत होते. तर त्यांनी आम्हाला त्याच बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोअरवरती पाठवलं. त्यांचंच हे शॉप होतं जिथे व्हरायटी होती. तर ह्या शॉपमध्ये गेलो आम्ही आणि बाकीच्या ज्या फिटिंग्स आम्हाला घ्यायच्या होत्या, सोप डिस्पेन्सर वगैरे जे काय हँडल्स वगैरे असतात बाथरूममध्ये, ते सर्व काही आम्ही इथेच घेणार होतो. आता थोड्या वेळापूर्वीच एका कन्फ्युजनमधून बाहेर आलो होतो. तर ह्या शॉपमध्ये येऊन एवढी व्हरायटी बघून पुन्हा एकदा एका कन्फ्युजनमध्ये पडलो की कोणत्या प्रकारचे हँडल्स घ्यायचे, कोणत्या प्रकारची फिटिंग्स घ्यायची. पण फायनली ह्याच्यातनं पण आम्ही एक तोडगा काढला आणि आम्ही जे फिटिंग्स आहेत ते सगळं काही घेतलं होतं. आणि तुम्ही जेव्हा इन्स्टॉल करेल आणि जेव्हा मी होम टूरचा व्हिडिओ देईल तेव्हा तर तुम्हाला ते सगळ्या फिटिंग्स मी एक्सप्लेन देखील करून दाखवेन. बघ मम्मी आता करा चेंज अजून एकदा. तर अजून एका सामानाची आपली शॉपिंग झालेली आहे पूर्णपणे सक्सेसफुल. पण अनफॉर्च्युनेटली ह्या दुकानामध्ये बार्गेनिंग अलाउड नाही आहे.
त्यामुळे जे फिक्स्ड रेट आहेत त्याच रेटला आम्ही सामान घेतलं आणि निघालो बाहेर. आणि आता नेक्स्ट शॉपिंग होती आपल्या कार्पेट्सची, डेकोर आयटम्सची आणि बरंच काही. पण ॲक्च्युली मी तुम्हाला खरं सांगू का, दुकानांमध्ये जो स्टॉक असतो, मी असं कोणाला वाईट म्हणत नाही, पण पर्सनली मला तो स्टॉक आवडत नाही. जसं स्ट्रीट शॉपिंगमध्ये जी व्हरायटी अवेलेबल असते दुकानामध्ये ती थोडीशी कमी आहे. तर थोडंसं बाहेर आल्यानंतर इकडे लेफ्ट साईडला आम्ही एका मार्केटमध्ये गेलो, तर तिकडे आम्हाला कार्पेट घ्यायचं होतं. तर ह्या शॉपमध्ये गेलो आणि शॉपमध्ये जसं हवं होतं तसं कार्पेटसुद्धा भेटलं. कार्पेटसुद्धा घेतलं आहे आम्ही. आणि इकडे तुम्ही बाहेर बघू शकता हे सोफा कवर वगैरे पण सेल करत आहेत. तर त्याच्यानंतर आम्हाला थोडीशी भूक लागली होती आणि मग पप्पा म्हणाले की आपण जेवायला एका रेस्टॉरंटमध्ये जाऊ. त्यासाठी आम्हाला खूपसं लांब असं चालत घेऊन गेले ते. सरबत, पुढून लेफ्ट मारला ना मम्मी त्या ब्रिजच्या खालनं की लेफ्ट साईडला सगळं ते फोटो फ्रेमचा बाजार आहे. आता आम्ही सांगलीला जातो ना बायका, आम्ही चपात्या घेऊन जातो. ती सांगली आहे मम्मी, गाव आहे गाव, हे मुंबई आहे. पाण्याच्या बाटल्या पण घेऊन जातो. हां, मग का बरं आज आणली नाही? कुठं चाललो सांग? कुठे मार्केटला आलो? आता चाललोय आता लंच करायला. पप्पांची ट्रीट आहे आणि किती चालवत आहेत. मगाशी आम्ही क्रॉफर्ड मार्केटच्या एकदम एंडला होतो, म्हणजे पूर्ण टोकाला गेलो होतो, पूर्ण मार्केट एक्सप्लोअर करत करत. त्याच्यानंतर पप्पांनी जे चालत चालत घेऊन आले, तुम्ही इकडे बघू शकता, मनीष मार्केटच्या साईडला घेऊन आलेत. आणि इथूनसुद्धा पुढे भरपूर त्यांनी उन्हातानात एवढं चालत घेऊन गेलेत, बिकॉज माझ्या पप्पांना चालायची खूप सवय आहे. पण ते म्हणतात ना की सबर का फल मीठा होता. आणि जेव्हा मी हे रेस्टॉरंट लांबून बघितलं तेव्हा मला या म्हणीची खरी कदर कळाली. आणि फायनली खूप स्ट्रगल करून चालून आल्यानंतर रेस्टॉरंटमध्ये गेलो तर बघितलं काय हाऊसफुल रेस्टॉरंट होतं. 10-15 मिनटाची वेटिंग होती, थांबलो आणि त्याच्यानंतर गेलो जेवायला. तर पप्पांना खायचं होतं फिश. सो इथे हे जे वेटर आहेत त्यांनी फिश आणले होते सॅम्पलला दाखवायसाठी, पण ते काय एवढे असे काय फ्रेश वाटत नव्हते, त्यामुळे आम्ही फिश खाणं रिजेक्ट केलं. सो थोड्या वेळानंतरच आम्ही जे मेन कोर्स ऑर्डर केलं होतं ते कोर्स आला होता. मम्मीला खायचा होता मटन कीमा. सो मम्मीसाठी पप्पाने स्पेशल मटन कीमा ऑर्डर केला होता आणि मी मटन खात नाही, त्यामुळे माझ्यामुळे पप्पांनासुद्धा चिकन खायला लागलं. सो हे जे आहे चिकनची ग्रेव्ही पप्पांनी आणि मी घेतली होती आणि तांदळाच्या भाकरी ॲज युजल, बिकॉज मला तर पर्सनली चपाती आवडत नाही. म्हणजे मला काय, माझ्या घरात कोणालाच आवडत नाही. आम्ही काही असू दे, व्हेज नॉनव्हेज, आम्ही भाकरीच प्रिफर करतो. पण ह्या ज्या तांदळाच्या भाकरी होत्या त्या थोड्याशा वेगळ्या होत्या, मला ज्वारीच्याच वाटत होता. कसं वाटतंय तुला तुझ्या पोराला सोडून खायला? तरी ते जेवणामध्ये मी एक स्टार्टर ऑर्डर केला होता क्रॅब लॉलीपॉपचा, पण अनफॉर्च्युनेटली जेवण झाल्यानंतर ते स्टार्टर आलं. आणि तुम्ही कधी ट्राय केलं आहेत का क्रॅब लॉलीपॉप? केलं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी हे सेकंड टाईम ट्राय केलं होतं. पहिलं जे केलेलं त्याचा एक्सपिरियन्स माझा एवढा काही चांगला नव्हता, पण हे क्रॅब लॉलीपॉप खूप भारी होतं आणि इतकं त्यांनी मस्त क्रंची फ्राय केलं होतं, इतकं आवडलं की आम्ही सेकंड परत रिपीटसुद्धा मागवलं. म्हणजे एकूण 2 दिवस आम्ही क्रॅब लॉलीपॉपचाच खाल्ला. आणि त्याच्यानंतर एवढं जेवण हेवी झालं होतं तर सोलकढी तो बनतात, तर प्लस सोलकढीसुद्धा घेतली मम्मीने आणि मी हाफ आलो. आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण सगळं उरकलं आणि निघालो. पण इथे मम्मीकडे तुम्ही बघू शकता, मम्मी खूप सॅड होती कारण तिचा मुलगा प्रणव बाहेर आल्यानंतर इथे थोडंसं चालत गेल्यानंतर माता रमाई पोलीस स्टेशनसुद्धा होतं आणि पुढे चालत गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बुद्धविहारसुद्धा होतं. याच्याहून मला आठवलं 14 एप्रिल जवळ येते मंडळी, तुमची तयारी झाली का? सो फायनली सगळं झालं. पुन्हा आम्ही रिटर्न चालत आलो आणि हे जे सामान आहे आम्ही त्या लाईटच्या दुकानामध्येच ठेवलं होतं, बिकॉज सामानाची क्वांटिटी खूप जास्त होती आणि आम्हाला मार्केट फिरायचं होतं. आणि नंतर मग आम्ही तिथेच टॅक्सी केली काळी पिवळी आणि त्याच्यानंतर सामान मी आणि पप्पा जाऊन घेऊन आलो. ते सामान आता टॅक्सीवाला आतमध्ये ठेवतं. सगळं अरेंज झालं, बसलो, इतकं थकलो होतो. सकाळी अक्षरशः आम्ही 10 वाजता घर सोडलं होतं, संध्याकाळचे 4 वाजले होते आम्हाला, पण आमची शॉपिंग काही संपत नव्हती. असं वाटत होतं की 4-5च गोष्टी घेतल्यात, पण इतका वेळ लागतो शॉपिंगसाठी.
आणि इकडे तुम्ही बघू शकता की मम्मी येताना रिटर्न येताना एवढी थकली होती की तिला आम्ही एका साईडला तिथे उभा केलं होतं बॅगसोबत, आणि पुढे मार्केटमध्ये त्या बाकीचे पार्सल्स होते ते घेण्यासाठी मी आणि पप्पा चालत गेलो होतो. आणि आमच्या घराचं रिनोव्हेशन आहे. पाठी घे जागा आहे तर पाठी. कसले तेवढं घेऊन आम्ही कसं घ्यायला असतो. किती आहेत माहिती आहे का बॉक्स? 6 बॉक्स आहेत. पंखे 3 आहेत. पंख्यांचं तर लक्षातच नव्हतं. मी नुसतं पातींचेच बॉक्स लक्षात ठेवलं. मालकीन बसली इथं आणि आम्हाला राबवलं. कसं वाटलं? आणि आमचं घर बनतंय. शॉपिंग तर सगळी झाली. निघालो पुढे टॅक्सीमधून आणि थोडंच पुढे गेलो तर काय इथे या दोघांची भांडणं सुरू झाली. ॲक्च्युली जी चुकी होती ती समोरच्या काकांचीच होती की एवढ्या रशमध्ये पण ते सायकल ना एकदम गाडीला चिटकवून चालवत होते, पण ते ॲक्सेप्टच करत होते त्यांची चुकी. सो ते पण उरकलं. इथून पण निघालो पुढे. आज जरी आम्ही ही शॉपिंग उरकली असेल पण ही फायनल शॉपिंग नाही आहे, कारण बऱ्याचशा गोष्टी मी जसं तुम्हाला सांगितलं की स्टॉल्स बंद होते, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी राहिल्या आहेत. तुम्ही इकडे बघू शकता की इतके सगळे थकले होते की टॅक्सीमध्ये मम्मीसुद्धा झोपली होती आणि पप्पासुद्धा झोपले होते थकून. तर जे बाकीचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग्समध्ये भेटतच राहतील. घर जे आहे ते रिनोव्हेट करणं किंवा घराचं जे इंटिरियर करणं जेवढं आपल्याला सोपं वाटतं तेवढं खरंच सोपं नसतं. माझं हे 3rd-4th टाईम एक्सपिरियन्स आहे इंटिरियर करायचा, त्यामुळे मला खरंच अनुभव आलेला आहे. आणि इकडे आता आम्ही जवळजवळ अटल सेतू, म्हणजे मी ह्या साईडून बॉम्बेच्या साईडून अटल सेतू हा फर्स्ट टाईम बघितला होता. युजली आम्ही आमच्या उलव्यामध्ये नवी मुंबईत जे आहे तो अटल सेतू मी 2 वेळा एक्सपिरियन्स केलेला आहे. आणि थोड्या वेळानंतर आम्ही घरी पोचलो आणि हे जे काय तुम्ही सामान बघताय ही सगळी शॉपिंग आज 5 ते 6 तासांमध्ये झालेली आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन थँक्यू.